लोक म्हणतात कवितेत काय असतं. अरे कवितेत माणसाचं जीवन असतं. कवितेच्या एक एक शब्दात माणसाला जगवण्याची, जागवण्याची आणि समर्थपणे उभं करण्याची ताकद असते. कविता माणसाच्या जगण्यावर भाष्य करते. कविता माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडते. कविता माणसाला लढण्याचं बळ देते. कविता माणसाला अपयशावर मात करण्याची हिंमत देते. ज्या एका कवितेनं मला लढण्याचं बळ दिलं, ती एक कविता खास तुमच्यासाठी. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, लढ म्हणा, लढ म्हणा. अंधाऱ्या रात्रीला चांदण्यांच्या संगतीला, अंधाऱ्या रात्रीला चांदण्यांच्या संगतीला, चंद्राच्या साक्षीला शोधित होतो एकटाच एकटाच मी माझ्या जीवनाची तीच तीच पाऊल वाट. पुन्हा पुन्हा बोलवत होती, आशेचा किरण दाखवत होती, मोहित करत होती. मन सुद्धा म्हणत होतं जा जा, त्याच पाऊल वाटेनं जा. टाकता पहिलंच पाऊल, ठेच लागता कोसळलो खाली. कमालीचं अस्वस्थ होऊन मागे वळून पाहिलं, कोणी हसत तर नाही ना. तसाच उठलो सोबळावरनं, चालून गेलो त्याच त्याच पाऊल वाटेनं. एकदाची संपली ती काळ रात्र, सूर्यानं सारं विश्व प्रकाशमान केलं होतं. क्षणभर मी देखील माझ्या आयुष्यात डोकावून पाहिलं. मी देखील तितकाच प्रकाशमान झालो होतो. मी देखील तितकाच प्रकाशमान झालो होतो. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आतल्या आत चाललेली घुसमट मन अस्वस्थ होत होतं. माझ्या आयुष्यातील भल्या बुऱ्या घटनांचे साक्षीदार असलेले माझे गुरुजी. चालताना बोलता गुरुजींच्या दारात जाऊन पोहोचलो. गुरुजींची पायधूळ मस्तकी लावली. गुरुजींनी जवळ घेतलं, छातीशी कवटाळलं. माझ्या अश्रूंचा बांध फुटला, ढसा ढसा रडलो. गुरुजी म्हणाले रडू नको. गुरुजी म्हणाले रडू नको. मी म्हणालो गुरुजी रडू द्या, रडू द्या, लढू द्या, भोगू द्या. माझं सरण मला रचू द्या. आता उठवू नका, आता उठवू नका. बारूद भरून पुन्हा पेटवू नका. माझं मला उठू द्या, माझं मला पेटू द्या. पेटताना आणि उठताना गुरुजी आशीर्वादाचा हात फक्त माझ्या पाठीवर असू द्या, माझ्या पाठीवर असू द्या.